जातोय 4 षटक आणि पहिल्या षटकासाठी तयार होत आहेत. जसं का टीम कडून गोलंदाज ऋषांकला आपण पाहता, ऋषांक ठाकूर ज्यानं मागच्या मॅच मध्ये सुद्धा सुंदर षटक हाताळलं होतं, काहीतरी 5 धावेचं षटक होतं. आणि असं आता सुद्धा पुन्हा एकदा ऋषांक आलाय आणि समोर मात्र बॅटिंग करण्यासाठी सलामीची जोडी साहिल गावण आणि निशांत वर्तक. निशांतच्या नावावर सुद्धा एक बाईक पाहायला मिळते. गेल्या वर्षी बोकडविऱ्याच्या मैदानावर ही बाईक त्यानं संपादन केली आणि आता मात्र मॅचला सुरुवात, पंचांचा ग्रीन सिग्नल. दुसऱ्या फेरीमधील दुसरी लढत आणि दोन्ही टीमला शुभेच्छा. पहिल्या बॉलसाठी गोलंदाज ऋषांक ठाकूर. या वेळेला पहिलाच बॉल थर्ड मांडला, अगदी झेल टिपला जातोय आणि पहिल्याच बॉलवर मात्र मिळाली सफलता जसका टीमला, ऋषांक ठाकूरला. आणि बॅट्समन क्रमांक गोल्डन डकच्या माध्यमातून हा पहिला शिकार साहिल गावण. चला 3 षटक आणि 15 मिनिटात कंप्लीट करायची आहेत आपल्याला बघा. 4 षटकांची मॅच, 15 मिनिटं 3 षटकांसाठी. चला पहिल्याच बॉलवर सफलता मिळवली. पहिल्याच बॉलवर चांगला स्टार्ट इथून जसका टीमला दिलाय ऋषांकनं आणि बॅट्समन साहिल बाद झालाय. नवीन फलंदाज येत आहेत स्वस्तिक गावण. 2:22 पहिला बॉल पडलाय. फटका सुरेख, स्वीट साऊंड असा आवाज ऐकायला मिळाला. बॅटच्या मधोमध, मिडल ऑफ द बॅट, आउट ऑफ द पार्क, षटकार. षटकारानंतर दडपण पाहायला मिळालं, प्रेशर आलं थोडंसं आणि बॉल मात्र अवांतर फेकलाय, वाईड आलाय आणि वाईड ने एक्स्ट्रा धाव एक जोडली जाईल. धावसंख्या आता टोटल 7 ऑन अबाउट, 7 धावसंख्या. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं पाहायला मिळत आहे. धावसंख्या 7, एक गडी सुद्धा गमावलाय. टीम बॅटिंग करताना गोवंडे संघ. अपील जोरदार पाहायला मिळत आहे, जोरदार अपील मैदानाच्या आतमध्ये. आणि कदाचित आपण पाहत आहे पंच अगदी विचार विनिमय, त्यानंतर मग डिसिजन इथून पोहोचला जाईल. परंतु आणि या बॉलवर मात्र विकेट प्राप्त केली जाते जसका टीम कडून. आणखी एक सफलता मिळाली जसका टीमला आणि धक्का लागतोय गोवटणे संघाला, हा दुसरा धक्का. नवीन फलंदाज निलेश मात्रे येत आहेत. निलेश मात्रे मैदानाच्या आतमध्ये. अडचणींचा थोडासा प्रवास करावा लागतो सध्या. मी म्हणे गोवटणी टीमला चांगली गोलंदाजी ऋषांक ठाकूरची पाहायला मिळत आहे आणि विकेट सुद्धा प्राप्त केले जातात. एक षटकार सुद्धा अगदी दिला, परंतु चांगली गोलंदाजी.
बघा मैदानाच्या आतमध्ये जो आपण बाउंड्री लाईन आणि त्याच्या बाजूला पडदा जो पाहत आहे त्या पडद्यावर बसलेत बघा. त्यांना विनंती आहे आपण सहकार्य करायचं आहे आणि बाहेर बसायचं बघा. चला पडद्यावरून उठायचं आपण. प्रेक्षकांना विनंती आहे, आयोजक सूचना करतायत आम्हाला. मागे भरपूर जागा आहे, सहकार्य करा आणि पडदा मोकळा करा तो. कारण लाईव्ह आपण पाहत आहे स्पर्धा आणि ते पाहायला दृश्य काहीसं वेगळं वाटतंय. इथून मात्र आणखी एक फलंदाज बाद झालाय आणि आणखी एक इथून बॅट्समन आउट होताना पाहायला मिळतील. 3 सफलता या षटकामध्ये मिळवत असताना ऋषांक ठाकूरला आपण पाहिलं असेल. तब्बल बॉल फेकले ऋषांकनं अद्यापर्यंत या षटकामधील 4 बॉल फेकले, धावसंख्या 8 खर्च केली आणि 3 महत्वाचे बळी त्यानं अद्यापर्यंत मिळवले. चांगली सुरुवात करून देत असताना गुड स्टार्ट अगदी या मॅच मध्ये पाहायला मिळत आहे. महत्वाची मॅच आहे दोन्ही टीमसाठी आणि महत्वाच्या मॅच मध्ये आता चांगला खेळ सध्या तरी मी म्हणेन गोलंदाजी करताना जसका टीमचा राहिलाय. परंतु बॅटिंग करत असताना टीम पाहायला मिळेल तुम्हाला गोवटणे संघ आणि त्या गोवटणे संघाला सुद्धा स्टार्ट मिळणं, चांगली खेळी होणं, मागच्या मॅच मध्ये जो खेळ पाहायला मिळाला तो खेळ करणं महत्वाचा आहे. ती खेळी आठवावी लागेल, ते फटके आठवावे लागतील, त्या धावा आठवाव्या लागतील. 5 ओव्हरमध्ये 75 आणि आता मात्र आपण पाहिलं तर 3 विकेट गमावल्या, 8 धावा, 5 बॉलचा खेळ संपलाय. ऋषांकचं राहिलेलं चांगलं षटक, एक षटकार जर वगळला तर जबरदस्त गोलंदाजी करताना ऋषांकला आपण पाहत आहे. पुढचा बॉल यावेळेला कव्हरच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर अव्याख्याच्या बाहेर. प्रयत्न केले होते, यश मात्र आलं नाही, अपयशी ठरले आणि शेवटच्या बॉलवर मात्र शेवट गोड. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावसंख्या जोडली 6 आता पुढे जाताना तब्बल 14 धावसंख्या, 14 लॉस ऑफ 3 विकेट्स. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या. सेकंड ओव्हरमध्ये आता सागर ठाकूर येत आहेत गोलंदाजी मार्कवर. सागरला आपण पाहू शकाल हायवे एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी तयार असतील. समोर मात्र बॅट्समन आपण पाहत आहे निशांत वर्तक आणि प्रेषित वर्तकला आपण पाहता. प्रेषितने एक षटकार सुद्धा मारला. धावसंख्या गोवटणे टीमची 14, धावात जमवणं महत्वाचा. 40+ धावा, 50 धावा. मागच्या मॅचचा विचार केला धावसंख्या कमी होती, यावेळेला लॉब केलाय, फटका सुरेख आणि चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या वरून. इथून मात्र पाहायला मिळतोय फटका चांगला, आणखी मिळतील 6 धावा. षटकाराच्या साह्यानं धावसंख्या आता दुसरं दशक जोडलंय, कंप्लीट झालंय 20 या अंकावर. 20 ऑन अ बोर्ड. धावसंख्या पाहायला मिळेल. पहिल्याच बॉलवर 6 आल्या. वेलकम 6 सुद्धा पाहायला मिळालाय आणि गोलंदाजी करताना षटक क्रमांक आपण पाहत आहे सागर ठाकूरचा. पहिलाच बॉल 6, धावसंख्या 20. चला स्पीडअप करायचं बघा, टाइम सुरू आहे. चला बॅटिंग करणारा संघ जास्त वेळ घेता आपण. धावसंख्या 20. पुढच्या बॉलसाठी पुन्हा एकदा तयार गोलंदाज सागर ठाकूर.
सागर यांचा बॉल फटका सुरेख कव्हरच्या वरतून खेळलेत. फिल्डर येत आहेत. फिल्डर आले होते. चांगले प्रयत्न राहिले. सुरेख प्रयत्न करताना आपण पाहिलं चेंडू अगदी हातामध्ये पडला. त्यानंतर थोडासा तोल गेला. चेंडू निसटला आणि झेल सुद्धा मिस झालाय. कॅरी करू शकले नाही. कली करता आलं नाही. आणि या बॉलवर मात्र मिळाले जीवदान. आणि या बॉलवर मात्र मिळाल्या 2 धावा. 2 मात्र धावा संख्या आता 22 या अंकावर डबल 2 आणि 22 रन्स ऑन अ बोर्ड. 22 धावा स्कोर कार्डवर जोडल्या जात आहेत. पुढच्या बॉलसाठी पुन्हा एकदा तयार. गोलंदाज बॉलिंग मार्कवर येत आहेत. सागर यावेळेला आपण पाहत आहे गुडघे टिकून खेळलेला फटका. बॅकवर्ड साईडला आपण पाहताय फिल्डर आले डीप मध्ये लॉंग लेग आणि या बॉलवर मात्र सिंगल मिळाली. सिंगल न धावा संख्या आता 23 स्कोर कार्डवर जोडली जाईल. 23 धावा स्कोर कार्डवर येत आहेत. एक जबरदस्त स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. महेशजी एंटरप्राइजेस आपण पाहता आयोजित माजी केंद्रीय मंत्री आपण पाहू शकाल. मग सन्माननीय श्री रावसाहेबजी पाटील दानवे साहेब चषक 2026 एक भव्य दिव्य आयोजन. आमची सुदेशजी पाटील त्यानंतर आपण पाहू शकाल मग आमची महेशजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून ही संकल्पना आणि या संकल्पनेतून साकार होणारी एक भव्य दिव्य अशी नाईट रजनीची स्पर्धा बेलपाडे गावामध्ये आपण पाहताय. आणि समोर आपण असणारं शिवस्मारक आपण पाहताय आणि त्याच्या अगदी बाजूला हे मैदान पाहायला मिळत आहे. खूप सारी मेहनत एक मैदान बनवण्यासाठी घेतलेली मेहनत सुद्धा पाहायला मिळाली आणि या मेहनतीनं एक जबरदस्त मैदान या मैदानावर एक भव्य दिव्य अशी स्पर्धा. यावेळेला हाफ ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग स्ट्रोक मिसक्यूट झालेत आणि इथून मात्र झेल टिपला जातोय. अगदी शॉर्ट 30 यार्ड मध्ये आपण पाहू शकाल आणि फलंदाजाला परतावा लागेल. बॅट्समन होतील आउट. चौथ्या गडी इथून बाद झालाय टीम गोवटणे संघाचा. पुढचा बॉल यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळाला. ऑफ स्टंपवर डिलिव्हरी केला होता बॅट्समनला. कदाचित असं वाटलं असं बाहेर निघालाय बॉल. अगदी संपर्क नाहीये. बॉल मात्र डॉट आलाय. 2 षटकाव कंप्लीट झाली. 12 बॉल आणि धावा संख्या टोटल 11.50च्या सरासरीनं 23 धावा संख्या 23. बारा बॉल संपले. 12 बॉल मध्ये 23 धावा. षटक क्रमांक 3. तिसऱ्या षटकामध्ये चिराग घरातला आपण पाहत आहे गोलंदाजी करण्यासाठी तयार. स्ट्राईकवर बॅट्समन आता पाहायला मिळतील ते म्हणजे निशांतला आपण पाहता. एक षटकार दुहेरी एक सिंगल 9 धावा संख्येचं योगदान राहिलंय. 12 बॉल मध्ये आता गोवटणे संघ किती धावा जोडतोय. धावा संख्या किती जोडली जाईल. कितीचा वन कितीचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलं जात आहे. नैसर्गिक खेळ आता कोणत्या संघाच्या माध्यमातून जास्तीत जास्त चांगला पाहायला मिळेल. मग गोलंदाजी फलंदाजी अगदी या साऱ्या गोष्टी पाहायला मिळतील. पुढच्या बॉलसाठी चेंडू यावेळेला चांगला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेलची संधी होती. झेल मात्र मिस केलाय. झेल सुद्धा सोडलाय. फलंदाजाला दिलं जीवदान. एक धाव सुद्धा खर्च झाली आणि धाव संख्या 24. कॅचेस विथ द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. मग पकडो कॅच जितो माझे समीकरण सूत्र महत्वाचा आणि क्रिकेटमध्ये फार अगदी या गोष्टी महत्वाच्या आहेत. कारण ज्या ज्या वेळेला एखाद्या खेळाडूला जीवदान दिलं जातं ना त्या त्या वेळेला मग त्याची अगदी चांगला खेळ मग मोठे फटके लॉंग इनिंग एक चांगली अगदी आपण पाहिलं तर जास्तीत जास्त धावांची इनिंग सुद्धा पाहायला मिळत आहे. आणि अशा वेळेला झेल सोडणं आता कितपत योग्य असेल बॅटिंग करताना
मग निशांत त्याचा सोडलेला झेल. पुढच्या बॉलसाठी पुन्हा एकदा गोलंदाज चिराग. या वेळेला हे चित्र आणि हे उत्तर बघा. स्ट्राईक रोटेट झाली, त्यानंतर झेल सुटला आणि मग मिळालं इथून मात्र स्ट्राईक वर आला रोहित पाटील आणि इथून मात्र उत्तर मिळालं षटकार. लांब लचक षटकार पाहायला मिळाला, कारण क्रिकेटमध्ये फिल्डिंग डिपार्टमेंट महत्वाचं आहे बघा. झेल सुटल्यानंतर स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर बॅट्समनला मिळालेली संधी त्यानं त्याचा अगदी फायदा उचलला 6 धावेनं. आणि एक एक चुकी किती महत्वाची असते. 6 धावेनं या वेळेला बॉल इथून मात्र लेग स्टंपवर पाहायला मिळतो, अगदी बाहेर निघालाय आणि पंचांचा इशारा हा वाईट बॉल. अवांतर बॉल फेकलाय, अवांतरनं धावसंख्या स्कोर कार्डवर एक जोडली जाईल आणि धावसंख्या आता जोडल्या 31 या अंकावर 31. आता मात्र धावसंख्या एक चांगल्या दिशेने वाटचाल होतीये. 4 षटकांमध्ये कदाचित 50 पर्यंत पोहोचणं हे सुद्धा गोवडणी टीमसाठी महत्वाचं आहे. समोर जसका संघाची सुद्धा बॅटिंग लाईनअप पाहिली तर चांगली आहे. अशा वेळेला थांबाय या वेळेला फटका इथून मात्र चांगला पाहायला मिळालाय. लॉंग लेग मध्ये फिल्डर आहे, डीप मध्ये सिंगल कंप्लीट सेकंड साठी कॉल दिला होता परंतु नाही. एकच धाव धावसंख्या आता 32 धावसंख्या पाहायला मिळतीये. चेंडूचा विचार केला तर चिरागने फेकले तब्बल 3 बॉल. 3 बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय आणि धावसंख्या आता 32. येणाऱ्या पुढच्या अगदी 3 बॉलवर आणखी काही धावा येतील का, चिरागचं कमबॅक असेल का हे सुद्धा पाहायला मिळेल. सोडलेला झेल आता मात्र स्ट्राईक वर आला निशांत वर्धक. पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट मिड विकेटला आपण पाहताय खेळतोय. एक सिंगल वेगानं कंप्लीट झाली. एकच धाव मिळेल. एकच्या बरोबरीने धावसंख्या आता जोडल्या त्या तब्बल 33 या अंकावर. 3-3 33 धावसंख्या स्कोर कार्डवर. च्या वेळेला बॉल वेध घेतो शरीराचा, अगदी आपण पाहताय चांगला बॉल डॉट बॉल पाहायला मिळाला. आता मात्र गोलंदाज करताना आपण पाहताय चिरागला ज्यानं 5 बॉल फेकले. उर्वरित आता शेवटचा अंतिम बॉल आणि धावसंख्या आता थोडं स्थिर 33 या अंकावर पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये 14 नंतर कमबॅक राहिलं 9 धावेचं सागर ठाकूरनं. पहिल्या षटकामध्ये 3 सफलतेनंतर 1 आली आणि आता मात्र या षटकामध्ये अद्यापर्यंत आपण पाहिल्या धावसंख्या आलेली आहे ती तब्बल 10 धावसंख्या. शेवटचा अंतिम बॉल तिसऱ्या षटकामधील त्याच्यावर पुढचा बॉल यावेळेला समोर दिलाय स्लॉट मध्ये आणि फेकून दिलं सरळ बाजूच्या प्लॉट मध्ये. येतोय हा आणखी एक शेवटच्या बॉलवर 6 धावेचा फटका आणि धावसंख्या 6 न आता तब्बल 39 धावसंख्या 13च्या सरासरीने जोडल्या जातील. 39 लॉस ऑफ 4 विकेट. तिसऱ्या षटकामध्ये धावसंख्या 16 धावा खर्च केल्या चिरागनं आणि टोटल धावसंख्या स्कोर कार्डवर जोडली ती आता 39 धावसंख्या. 39 धावसंख्या शेवटचे अंतिम 6 बॉल अगदी स्लॉग ओव्हरचं षटक आहे. आणि ग्रामीण भाषेमधील हाणामारीच्या षटकामध्ये आता धावा किती येतील. बॉलिंग मार्कवर येतोय पिंट्या म्हात्रेला आपण पाहताय. पिंट्याच्या हातामध्ये बॉल दिलाय, पिंट्याच्या हातामध्ये चेंडू दिलाय आणि आता मात्र कमी धावसंख्येला अगदी मग खर्च करेल की धावसंख्या जी सुरू आहे ती जमवण्यासाठी गोवटे संघ पुन्हा एकदा सज्ज होईल का असं वाटलं होतं कदाचित. मंथन सर पहिल्या षटकामध्ये 3 विकेट गेल्या, कदाचित परिस्थिती ढासलेल अगदी मग जसं एखाद्या अगदी आपण म्हटलं ना तर पत्त्यांचा जसा बंगला आणि तो अगदी पडावा तसा, परंतु नाही. आणि त्यानंतर मग
पारी सावरली अगदी मी म्हणेन निशांतनं त्याचा सोडलेला झेल, त्यानंतर रोहित आला, रोहितनं सुद्धा 2 षटकार, त्यानंतर स्वस्तिक आणि प्रेषितचे एक एक षटकार पाहायला मिळाले. आणि धावसंख्येचा विचार केला तर टोटली धावसंख्या 39 धावा. म्हणजे 11 खेळाडू जे टीम मध्ये खेळतात ना, प्रत्येकाचं सहकार्य आणि योगदान महत्वाचं, एफर्ट प्रत्येकाचं महत्वाचं राहत आहे आणि ते इथे दिलं जात आहे गोवटणे टीमच्या माध्यमातून. सध्याच्या घडीला 39 धावसंख्या, 40 धावसंख्या. यावेळेला हा बॉल इथून पाहायला मिळेल. अगदी चेंडू क्रमांक आपण पाहिला असेल, पहिला बॉल पहिला वाईड आला, त्यानंतर एक डॉट बॉल आलाय पिंट्या मात्रेच्या माध्यमातून. 4थं दशक जोडलंय, 40 धावा. आता 5 बॉल शेवटचे. समोर बॅट्समन पाहायला मिळेल निशांत. निशांत यावेळेला फटका सुरेख, कव्हरच्या वरतून यावेळेला मनगडातील ताकद, क्लासिकल ड्राईव्ह, क्लासिकल स्ट्रोक आणि संपादन करतील 6 धावा. सोडलेला झेल हा किती महागडा ठरला बघा. हेच तर क्रिकेट आहे. एक एक धाव, मग झेल टिपणं, विकेट घेणं, या साऱ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. झेल सोडला, त्यानंतर एक एक सिंगल, आणि आता मात्र आक्रमकता सिद्ध करत असताना, आपल्यामधील गुणवत्ता इथे दाखवत असताना, आपल्या बॅटिंगचा क्लास इथून दर्जा दाखवत असताना, स्वतःला सिद्ध करत असताना झेल सोडला, त्याचे परिणाम आता मात्र बॅक टू बॅक 2 षटकार. विस्फोटक इनिंग, बॅक टू बॅक 2 षटकार आले. धावसंख्या आता टोटल 52 धावा, 52 ऑन अ बोर्ड. 52 रन स्कोर कार्डवर पाहायला मिळतील. 2 षटकार तर राहिलेत. पुढच्या बॉलसाठी पिंट्याला आपण पाहत आहे तयार झालाय. यावेळेला हा बॉल अगदी खोलवर टप्प्याचा पाहायला मिळतोय, तितक्याच ताकदीने खेळलाय. समोर आपण पाहता ऑन साइडला रन साठी सरसावले, सिंगल, आणि त्यानंतर वेगानं कंप्लीट झाली 2 धावा. चित्त्याच्या चपलाईनं अगदी आपण पाहताय 2 धावा पूर्ण केल्या, आणि 2 आता मात्र धावसंख्या 54. म्हणजे तुम्ही झेल सोडल्यानंतर मी म्हणेन कदाचित मला असं वाटतंय निशांत वर्तकच्या बॅट मधून आल्या असाव्या कदाचित 13-14 धावा. 14 धावा आल्या बघा. 2 षटकार, 2 आणि 2 सिंगल सिंगल सुद्धा आल्या. 15 धावा आल्या. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, स्टेप आउट झाले होते, परंतु हा बॉल आपण पाहताय आणि या बॉलवर मात्र मिळाली सिंगल रन्स. सिंगल रन्सनं धावसंख्या आता स्कोर कार्डवर पुढे जाईल. ती तब्बल 55 धावसंख्या, 55-55. आता बॉल शिल्लक राहिले तब्बल या षटकामधील शेवटचा अंतिम बॉल. शेवट कसा असेल जसका टीमचा, समोर आपण जर पाहिलं यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये रनआउटची विकेट मिळाली जसका टीमला, आणि धावा टोटल जोडल्या 55. येणारी 4 षटकं 24 बॉल, आणि टार्गेट असेल ते म्हणजे 56 धावसंख्येचा. कोण जिंकेल, कोण पुढे जाईल, कोणाला अगदी पुढच्या मॅच मध्ये खेळण्यासाठी संधी मिळेल, कोण असेल प्रबल दावेदार. वहाल टीम समोर 2 हात करण्यासाठी कोणता संघ तयार असेल हे पाहिलं जाईल. मग एका बाजूला जसका, दुसऱ्या बाजूला गोवटणे, कोणता संघ पुढे जाईल. येणारी 24 बॉल, 4 षटकं, टार्गेट 56, 56 धावसंख्येचं. असं वाटलं सुरुवात लडखडत झाली होती, धावा होतील की नाही, परंतु शेवटच्या अगदी मी म्हणेन षटकामध्ये आलेल्या धावा, आणि प्रत्येक षटकामध्ये एक एक षटकार सुद्धा पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये 2, दुसऱ्यामध्ये 1 आला, तिसऱ्यामध्ये 2 आले, आणि चौथ्यामध्ये सुद्धा 2 षटकार आले. आणि धावसंख्येचा विचार केला 55, आणि टार्गेट आहे 56 धावसंख्येचा, 56. चला जसका टीम, चला या, चला डगआउट मध्ये लगेच या, वेळ घेऊ नका बघा. चला जसका टीम.
चला मॅचकडे पुन्हा एकदा जाऊया आपण. टार्गेट 24 बॉल 56, 56 टार्गेट आता. चोवीस मध्ये 56चं टार्गेट पाहायला मिळेल. चोवीस बॉल 56 पाहायला मिळतील. धावसंख्या आता जोडली जाईल, धावसंख्या वाचवली जाईल. जस का टीम आता कशी सुरुवात करतो या मॅच मध्ये हे पाहणं सुद्धा तितकंच गरजेचं बनलं जाणार आहे. कारण 56 धावा जमवण्यासाठी आता खूप प्रयत्न करावे लागतील, मेहनत घ्यावी लागेल. आणि प्रयत्न अगदी करत असताना मग जर विचार केला तर जसका टीमची सलामीची जोडी सचिन म्हात्रे आणि बाला तांडेल ही जोडी पाहायला मिळेल. सुरुवात करताना लीड करताना आता सज्ज होतील, परंतु बॉलिंग मार्कवर गोलंदाज तयार होत आहेत. ते टीम गोवटणे संघाकडून प्रतीक पाटील यावेळेला बॉलिंग मार्कवर आता तयार होत आहेत. आणि मग 24 बॉल आणि 56 धावसंख्या. खूप चांगली स्पर्धा. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं आपण स्वागत करूया. खूप सारे प्रेक्षक अद्याप या समोरच्या दिशेला आपण पाहिले ना, त्याला स्पर्धेचा आनंद घेतात. काही बसलेत, काही उभे आहेत. आणि सर्वांचं हार्दिक स्वागत. व्यासपीठावरील आमचे सर्व आयोजन कमिटी त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. आमचा कॉम्बॉक्स असेल, स्कोरर असतील, डीजे लाईव्ह, अंपायर्स आणि सर्वांचं स्वागत. चला मॅचकडे. 24 बॉल 56. गोलंदाज पहिला प्रतीक पाटील आणि समोर मात्र सचिन म्हात्रे. पहिल्याच बॉलवर धमाक्या, पहिल्याच बॉलवर टिक फॉर टॅट, जशास तसं उत्तर. आणि पहिल्याच बॉलवर फेकून दिलाय डीप स्क्वेअर लेगचं क्षेत्र. आलाय षटकार. पहिल्याच बॉलवर धमाका पाहायला मिळाला. षटकार वेलकम 6 पाहायला मिळत आहे. आणि 7 धावेनं टीमची धावसंख्या आता 6 या अंकावर. पहिल्याच बॉलवर षटकारानं वैयक्तिक संघाचं अकाउंट ओपन केलं. 600च्या स्ट्राईक रेटनं इथून सुरुवात करताना सचिन म्हात्रेला आपण पाहत आहे. प्रतीक पाटीलचा पहिलाच बॉल. गोवटणे टीमला थोडासा आता प्रश्न पडलाय. येणारे 23 बॉल आणि त्यामध्ये राहिल्या 50 धावा. पुढचा बॉल आता मात्र निघालाय वेगानं बॉल निघालाय. कव्हरच्या वरतून कदाचित खेळण्याचा प्रयत्न असावा, मिस झालेत. आणि बॉल मात्र आलाय प्रतीक पाटीलचा. षटकारानंतर कमबॅक होणारा हा डॉट बॉल. चांगला चेंडू हाताळला ऑफ स्टंपवर. 2 बॉलचा खेळ संपलाय. 2 बॉलमध्ये 6 धावा. येणारे 22 बॉल, 22 मध्ये 50. 22-50चं समीकरण, इक्वेशन. यावेळेला एज लागली, परंतु बॅकअप आहे मागे आपण पाहत आहे. आणि चेंडू हातामध्ये गेलाय. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळाली. बॉल आता इथून 3 झाले. पहिला बॉल 6 नंतर 2 बॉल शांत ठेवलाय. 2 बॉल डॉट. 3 बॉल समाप्तीनंतर धावसंख्या 6 राहिली. आता 21 मध्ये 50 धावसंख्या. 21-50चं समीकरण. आणि इथून मात्र महत्वाचा विकेट. ज्याने षटकार मारला होता, सुरुवात केली होती, त्या 3 बॉलवर नंतर शांत ठेवलं जात आहे. विकेट सुद्धा प्राप्त केली. आणि 4थ्या बॉलवर मिळाली सफलता प्रतीक पाटीलला. टीम गोवटणे संघाला फलंदाज 6 अंकावर. पहिला धक्का जसका टीमला. चार बॉल फेकले गेले आणि त्या 4 बॉलमध्ये एक सफलता, एक षटकार, 6 धावा खर्च झाल्या. सचिन म्हात्रे
6 अंकावर बाद झालेत. आता नवीन फलंदाज येतील प्रथमेश ठाकूर, बाला ठाकूर आणि प्रथमेश ठाकूर अशी जोडी आता पाहायला मिळेल तुम्हाला. परंतु 4 बॉल चांगले टाकत असताना पाहिले आपण प्रतीकनं त्यामध्ये एक षटकार आला होता. सुरुवात केली होती चांगली, परंतु नंतर कमबॅक सुद्धा झालाय. चांगल्या टप्प्यावर लाईन आणि लेंथवर बॉल हाताळलाय आणि त्यानंतर मात्र चांगले षटक सध्या. पुढच्या बॉलसाठी यावेळेला आपण पाहताय फटका आणखी एक चांगला फिरून खेळलेत. प्रॉपर स्ट्रोक आहे आणि चेंडू मात्र निघालाय तो म्हणजे बॅकवर्डला आपण पाहताय लॉंग लेग क्षेत्रामध्ये. हा मात्र येतो आल्या आल्या आपल्या बॅट मधून दाखवत असताना तडाखा. प्रथमेश ठाकूर षटकार. षटकाराला आले आले आपला बॅट मधून दाखवलं तडाखा. 6 धावेचा धाव संख्या आता 12. जरी सचिन बाद झाला असला तरी प्रथमेश अगदी चांगला खेळ करताना पहिल्याच बॉलवरचा 5 बॉल फेकले. धाव संख्या 12 पाहायला मिळेल. पुन्हा एकदा प्रतीक पाटीलचा पुढचा बॉल. प्रतीकचा बॉल खूप चांगला स्ट्रोक. इथून मात्र कव्हरच्या मधून डीप एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहताय आणि सरळ सीमारेषा ओलांडत असताना षटकार नंतर येतोय हा मात्र चौकार. 2 बॉलचा खेळ केलाय आणि प्रथमेशनं 500च्या स्ट्राईक रननं 10 धाव संख्या. समीकरणामध्ये थोडासा आता बदलाव पाहायला मिळतो. पॉवर प्लेच्या षटकामध्ये खर्च केल्या 2 षटकार 1 चौकार 16 धावसंख्या. आता राहिल्या 18 बॉल मध्ये 40. 18 बॉल 40 म्हटलं तर मग तसं कठीण नाहीये. प्रयत्न करणं महत्वाचं. प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न केले तर बरंच काही मिळतं आणि ते प्रयत्न करावे लागतील. रात्रीच्या क्रिकेटमध्ये मग अशा परिस्थितीमध्ये गोवंटी टीमला सुद्धा चांगली गोलंदाजी करत असताना जी विकेट मिळाली तशी आणखी एक विकेट घेणं, जो चांगला बॅटिंग करतोय त्या एखाद्या खेळाडूला बाद करणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं. कारण सरण्यासारखा रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट हा सुद्धा पाहायला मिळतोय. तो 18 बॉल आणि त्या 18 मध्ये राहिल्या 40 धावसंख्या. 18-40चं समीकरण. बॉलिंग मार्कवर गोलंदाज तयार होत आहेत. परेश पाटील. परेश पाटील बॉलिंग मार्कवर सज्ज होतील. या वेळेला शेवटच्या मुवमेंटला बॅटचा फेस खोलला. उचले घेत होता बॉल. दिशा दिली आणि चेंडू मात्र आपण पाहताय लॉंग लेग बॅकवर्ड स्पर लेगला फटका एक्झिक्यूट केलाय. प्रॉपर स्ट्रोक. टायमिंग सुद्धा सुंदर जुळला गेलाय आणि या बॉलवर मात्र येतील 6 धावा. बॉलवर मात्र 4 धावा. चौकार पाहायला मिळाला. 4 न मात्र टीमची धावसंख्या आता 20 या अंकावर. सुरुवात आता सुरेख मिळेल. चांगली सुरुवात केली. पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतर डॉट बॉल आले, परंतु मनोबल खचू दिलं नाही. जी धावा येणं धावा जमवणं ते कालखंड अगदी आपण पाहिलं तर सुरू राहिला आणि आता मात्र 20 धावा आता राहिल्या त्या म्हणजे 36 धावा. 17 बॉल 36चं समीकरण. गोवटणे टीमला आता एखादा ब्रेक थ्रू मिळू काढणं, एखादा विकेटला बाद करणं महत्वाचं राहील. महत्वाचं राहील. आउटस्पीड फास्ट आहे. वेगाने निघालेत परंतु चांगली फिल्डिंग पाहायला मिळेल. वॉट एफर्ट पाहायला मिळतात. जबरदस्त फिल्डिंग. खूप चांगली फिल्डिंग. मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जात आहे. रन्सचा प्रयत्न झाला. चोटी रन्स घेण्याचा प्रयत्न झाला आणि इथून मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागली. बघा कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न. वेगाने निघाले. चेंडूला स्टॉप केलं. तितकी चांगली फिल्डिंग. एफर्ट दिलं गेलं आणि ते एफर्टचा सुद्धा फायदा होत असताना पाहायला मिळालाय. परंतु कदाचित चला तिसऱ्या पंचांकडे आपण जाऊया. चला बाउंड्री आपण चेक करूया. चौकार इथून चेक केला जाईल.
चला इथून सेव्ह केलं बघा, सेव्ह केला. बराच अंतर पाहिलं असेल सीमा रेषा आणि फिल्डर यांच्यामध्ये. या बॉलवर मात्र मिळाली 2 धावा. तिसरीच्या प्रयत्नामध्ये विकेट इथून जाते बघा. रनआउटची विकेट गेली. फलंदाज बाद होती. थोडस टेन्शन आला कारण चांगला खेळ सुरू होता आणि अशा परिस्थितीमध्ये चांगली फिल्डिंग झाली. थ्रो चांगला आला, प्रॉपर आला. त्यानंतर वेगाने निघाले होते. कॉलिंग थोडस चुकलं गेलं आणि त्याचा फायदा रनआउटच्या माध्यमातून टीम गोवटणे संघाला फलंदाजाला परतावा लागतं. बाद होतील. चला बॅट्समन रेडी राहायचं आपण कारण पहिला दुसरा त्यानंतर मग पुढच्या क्रमांकाच्या खेळाडूंना रेडी राहणं महत्वाचं आहे. पोझिशन घेणं सुद्धा महत्वाचं आहे तितकंच. नवीन फलंदाज येत आहेत. सागर ठाकूर मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावर येत आहेत. 2 धावा कंप्लीट. तिसरी रन चोरटी घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर विकेट सुद्धा गमावली. हा प्रश्न कदाचित मी म्हणेन जो बाद झालेला खेळाडू पाहायला मिळतोय बाला ठाकूर आणि आता हा प्रश्न शेवटपर्यंत सतावेत राहील. का धावलो, कशासाठी धावलो, 2 आल्या होत्या, कदाचित चांगला खेळ सुरू होता आणि हा प्रश्न कदाचित आपण पाहिला ना तर शेवटपर्यंत सतावणारा प्रश्न असेल. सागर ठाकूर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बॉलिंग मार्कवर परेश. रनआउटची सांघिक बळ मिळालं, सांघिक विकेट सुद्धा मिळाली. गोलंदाज तयार होतील आता मात्र पुन्हा एकदा परेश. परेश आवलेला बॉल इथून फटका आपण पाहताय. सेफ लँडिंग पाहायला मिळत आहे. क्षेत्ररक्षक आले वेगानं. मगाशी अगदी आपण मला सुदेशने सुद्धा सांगितलं बाईट्स मध्ये की ड्यू फॅक्टर थोडासा पाहायला मिळतोय, थोडासा ओलसरपणा पाहायला मिळतोय. अशा परिस्थितीमध्ये चेंडू बॅटवर पटकन येत नाही, पिकअप होत नाही, थोडासा अगदी लेट येतोय. त्यानंतर जर विचार केला तर मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना फटके एक्झिक्यूट करणं, त्यानंतर मग पाहिलं तर चेंडू थांबणं, या साऱ्या गोष्टी पाहायला मिळत आहेत. थोडासा थंडावा गारवा आणि याचा फायदा सुद्धा मग कधी बॅटिंग करणाऱ्या संघाला, कधी आपण पाहिलं तर गोलंदाजी करणाऱ्या संघाला हे सुद्धा पाहायला मिळत आहे. या बॉलवर मात्र आणखी 2 धावसंख्या आता जोडली. 24 धावसंख्या. 15 मध्ये 32, 15 बॉल 32चं समीकरण. आता मात्र या जोडीवर जबाबदारी असेल, या जोडीवर आता निर्भर असेल जसकर संघ सध्या तरी. परंतु बॉलिंग करताना परेश पाटील पुन्हा एकदा तयार. खूप चांगला झेल. एफर्ट जबरदस्त पाहायला मिळाले. एज लागली, डाईव्ह सुद्धा लगावली आणि अचूक टिपलेला झेल आणि महत्वाच्या क्षणाला आणखी एक विकेट जात असताना जसका टीमची फलंदाज मात्र बाद. कारण मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द क्रिकेट फिल्डिंग डिपार्टमेंट आणि ते इथून मात्र केलं जातं कारण गोलंदाज चांगली गोलंदाजी करतायत. फिल्डरचं साथ मिळणं महत्वाचं आणि ते त्यानं केलंय आणि झेल मात्र टिपला आणि फलंदाज मात्र बाद झाला, तो म्हणजे जसका टीमचा. धावसंख्या आता 24 वर थांबली. 14 बॉल 32चं समीकरण. हे 2 बॉल निर्णायक असतील जसका टीमसाठी सुद्धा. या 2 बॉलमध्ये एकाच मोठा फटका जर आला तर कदाचित अंतर थोडंसं कमी होणार आहे आणि ते करण्यासाठी मग जसका टीमच्या बॅट्समनला सुद्धा मग आता किरण आलाय. नौका खेळाडू किरणला आपण पाहत आहे. त्याच्या जोडीला आपण पाहिलं तर सागर ठाकूरला आपण पाहत आहे. किरण आणि सागर आपण पाहू शकता. चला फिल्डिंग लावून घ्या गोवटणे टीम. 14 मध्ये 32. बॉल इथून पाहायला मिळेल. तेच तर्रार वेगवान बॉल पाहायला मिळतोय. कदाचित यष्टांच्या वरून जाणार असावा आणि बॉल मात्र इथून आलाय. हा डॉट बॉल फिरून खेळण्याचा प्रयत्न होता, वेगाने बॉल निघाला, मिस झालं. इथून मात्र संपर्क नाही आणि आणखी एक चांगला बॉल. 13 बॉल आणि आता 32. 13 मध्ये 32.
या वेळेला बॉल इथून मात्र जोरदार अपील पायवर अगदी आपण पाहताय पाडवर दल्ला होता पायांच्या मध्ये अगदी बॉल होता परंतु चांगला बॉल इथून मात्र डॉट बॉल आणि 12 बॉलचा खेळ संपला आणि 12 बॉल मध्ये जोडल्या 24-12ची सरासरी आणि आता मात्र राहिले येणारे 12 बॉल आणि 12 मध्ये तब्बल 16च्या सरासरीनं 32 धावा 12-32 12 चेंडू आणि 32 बॉलिंग मार्क वर रोहित पाटील पहिल्याच बॉलवर मात्र चांगली फिल्डिंग डीप मध्ये पाहायला मिळाली अगदी काऊ कोणाचं क्षेत्र आणि तिथे मात्र चांगला फील्ड करताना आपण पाहिलं फिल्डरला टीम साठी वाचवल्या धावा फक्त संगल खर्च केली आणि धावा संख्या आता 25 येणारे 11 बॉल 31 11-31चं समीकरण पाहायला मिळत आहे 3:04 सर्व आमचे आयोजक पाहायला मिळत आहेत या वेळेला मात्र फटका सुरेखा लॉप केलाय लॉफ्टेड स्टँड ऑन डिलिव्हरी यावेळेला खडे खडे उडवलाय आणि पुन्हा एकदा काऊ कोणाचं क्षेत्र हवाई सफरसाठी 6 धावा षटकाराने धावा संख्या आता येणारे 10 बॉल राहिला 25 10 बॉल आणि 25चं समीकरण आता पाहायला मिळत आहे 10 बॉल मध्ये 25 या षटकाराने आता थोडस चुरस अगदी निर्माण केली आहे हाफ ट्रॅकर आणखी एक तडाखा आपल्यामधील प्रचंड ताकदीचा वापर करतोय बॅट्समन इथून पाहायला मिळतील किरणच्या बॅट मधून 2 डॉट बॉल आलेला डॉट खेळला आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 षटकार धावा संख्या आपण पाहत आहे तब्बल आता पुढे गेली 37 अंकावर समीकरण बदललं जात आहे येणारे बॉल आता मात्र 9 राहिले आणि 19 धावा संख्या 9-19चं समीकरण मॅच मधलं आता अंतर कमी करताना पाहायला मिळत आहे 9 बॉल 19 2 षटकारानं मॅच मध्ये आता पुन्हा एकदा पकड निर्माण करताना जसका टीमला आपण पाहू शकाल हे क्रिकेट आहे कमी बाजी इधर कमी बाजी उधर पहिले आपण पाहिलं गोलंदाजी करणारे गोवटणे टीमच्या बाजूनं 12 बॉल राहिले होते परंतु आता मात्र जसे 2 षटकार आले तसं पुन्हा एकदा मॅच मध्ये आता वेगळं चित्र निर्माण झालंय सरण्यासारखा रंग बदलणारा खेळ क्रिकेट आणि वेगवेगळे रंग अगदी भरताना पाहायला मिळत आहेत येणारे 9 बॉल 19 हा बॉल इथून मात्र चांगला बॉल पाहायला मिळाला या बॉलवर सुद्धा बघा आक्रमण करण्याचा प्रयत्न होता किरण याचं परंतु या बॉलवर मात्र चांगला बॉल बीट केलं बीट झाले आणि त्यानंतर डॉट बॉल आता मात्र 8 बॉल 19 8-19चं समीकरण सामना अगदी दुहेरी अगदी दोन्ही संघाच्या बाजूनं सध्या 50-50 परंतु फटका मात्र सुरेख अगदी आपण पाहताय जबरदस्त ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि बॉल मात्र लेग स्टंपवर होता आणि त्या बॉलला मात्र अगदी प्रॉपर खेळले चेंडू सीमा रेषा पार मधलं अंतर कमी झालं 19 हव्या होत्या आता राहिल्या 7 बॉल 13ची गरज क्रिकेटमध्ये सुद्धा विचार केला ना जे चांगले गोलंदाज मुख्य त्यांच्या समोर विचार केला तर अगदी सन्मान परंतु एखादा असा बॉलर असतो की त्याच्यावर टार्गेट केलं जातं आणि ते टार्गेट केलंय
या मॅच मध्ये हवे होतं 12 मध्ये 32 आणि ते टार्गेट कुणाला केलं तर रोहित पाटीलला. आणि मग अशा परिस्थितीमध्ये ते 19 धावा त्यानं खर्च केल्या. 7 बॉल आणि 13ची आवश्यकता. 7-13चं समीकरण अद्याप सामना बॅलन्स. 7 बॉल 13, शेवटचे 6 बॉल आणि इथून मात्र 13ची आवश्यकता. 6 चेंडू आणि 13 धावसंख्या. कोण असेल अगदी वहाल संघासमोर खेळण्यासाठी तयार? कोण वहाल संघासमोर 2 आत करेल? एका बाजूला गोवटणे, दुसऱ्या बाजूला जसकार, हे सुद्धा पाहायला मिळेल. 6 बॉल 13. येणारी 6 बॉल तर 13ची आवश्यकता असेल. मागच्या 2 षटकांचा आपण विचार केला. मागच्या इनिंग मध्ये 16 धावा आल्या होत्या चिराग आणि पिंट्या, परंतु 32 आल्या होत्या आणि त्याच 12 मध्ये 32 राहिल्या होत्या. परंतु आता मात्र त्यानंतरचं समीकरण पाहिलं तर 19 धावा आल्या रोहितच्या षटकामध्ये आणि आता मात्र निशांत वर्तकच्या हातामध्ये बॉल दिलाय. निशांतच्या खांद्यावर जबाबदारी दिली आहे गोवटणे टीमची. 6 बॉलमध्ये 13 धावा आता डिपेंड करायचे आहेत. अशा परिस्थितीमध्ये गोवटणे संघाचा हा निशांत आता मात्र कशा पद्धतीने कामगिरी करतोय. भविष्य असेल गावाच्या टेनिस क्रिकेटचं या स्पर्धेमधील. एका बाजूला जसकर, दुसऱ्या बाजूला टीम आपण पाहत आहे गोवटणे. 6 बॉल 13. तर स्ट्राईक एंडवर बॅट्समन पाहायला मिळतील तुम्हाला. सागर ठाकूर, किरणच्या 3 षटकाराने या मॅच मध्ये एक वेगळा रंग आपण पाहिलाय. एक जबरदस्त लढत पाहायला मिळाली. 4 बॉल डॉट सुद्धा खेळलाय, परंतु 18 धावा. आता मात्र येणारे 6 बॉल आणि 13. 6-13चं समीकरण. 6 बॉल 13. पहिलाच बॉल आपण पाहताय. पहिल्या बॉलवर सिंगल कंप्लीट केली. सेकंडचा कॉल दिला जातोय आणि सेकंडच्या कॉल साठी काय घडलं गेलं बघा. सेकंडचा कॉल, दुसरी रन सोडण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र अशा मोमेंटला विकेट जाणं कदाचित धोक्याची घंटा असेल का जसका टीमसाठी. फलंदाज बाद. कोण बाजी मारणार या मॅच मध्ये? येणारे 5 बॉल आणि आता 12. 5-12चं समीकरण. नवीन फलंदाज येत आहेत रोहित पाटील. कारण ज्या वेळेला सेट फलंदाज असतात ना, त्यातून बाद झाला नवीन फलंदाज येतो त्याच्यावर दडपण असतं. त्याला सेट व्हायला टाइम लागतो. आणि शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये जर विचार केला ना तर 4 षटकांमध्ये मग एखाद्या शेवटच्या षटकामध्ये असा खेळाडू येणं, मग त्यानंतर कदाचित डॉट बॉल विकेट, मग जो चांगला खेळ करत असतो ना तो नॉन स्ट्राईकला राहतो आणि कदाचित सामना सुद्धा हातामधून निसटतो. या सुद्धा गोष्टी. परंतु आता जास्तीत जास्त मी म्हणे स्ट्राईक किरणला मिळणं गरजेचं आहे. आणि या मॅच मध्ये जितकी चांगली गोलंदाजी करता येईल गोवटणे टीमला ते सुद्धा करणं गरजेचं आहे. येणारे बॉल 5 मध्ये राहिल्या 12 धावा. 5-12चं समीकरण. नवीन रोहित आलाय. 5 मध्ये 12. 5 मध्ये 12ची आवश्यकता. यावेळेला कदाचित वेगाने निघाले होते. वेगाने निघाले म्हणून सिंगल कंप्लीट झाली, नाहीतर कदाचित किरण सुद्धा अगदी डेंजर एंड कडे पाहायला मिळाला असता. 1 रन्स मिळाली. आता मात्र राहिले 4 बॉल. 4 मध्ये राहिल्या 11 धावा. 4-11चं समीकरण या मॅच मध्ये. आता कोण असेल पुढे जाण्यासाठी तयार? कुणाला विजय मिळेल? कुणाचा प्रवास थांबेल? कुणाचा अगदी प्रवास या स्पर्धेमधील यंदाच्या वर्षामध्ये आणि थांबले जाईल. 4 बॉल 11. चार चेंडू आणि आता मात्र 11ची आवश्यकता. 4 बॉल आणि 11 धावसंख्येची गरज. मॅच मध्ये बरंच काही अद्याप बाकी आहे.
दोन्ही संघाच्या बाजूनं, कारण 11 धावा म्हटलं या वेळेला इथून मात्र जबरदस्त झेल, वॉट झेल इथून मात्र पाहायला मात्र काय कॅच पकडला बघा, अप्रतिम अप्रतिम झेल, टाळ्यांचा कडकडाट आवाज पाहायला मिळाला, जबरदस्त एफर्ट, जबरदस्त फिल्डिंग, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला कॅच केले आणि इथून मात्र काय घडलं हेच तर मी मगाशी म्हणत होतो, चर्चा करत होतो की एखादा सेट बॅट्समन बाद झाल्यानंतर नवीन फलंदाजावर प्रेशर आणि इथून बॅट्समन आउट झाले, आणखीन नवीन बॅट्समन, आता मॅच थोडीशी डिफिकल्ट होते की काय. येणारे बॉल 3 आणि राहिल्या 11 धावा. कोण असेल या मॅचचा प्रबल दावेदार, कोण असेल विजयी संपादन करणारा संघ आणि कुणाला पुढे जाताना पाहायला मिळेल. एका बाजूला जसकार गोवटणे, गोवटणे की जसकार, कोण असेल. हा बॉल बॅटची एज, बॅटची कडा आणि काय घडलं जात आहे, काय घडलं जातं मैदानाच्या आतमध्ये बघा. मी म्हणालो की किरण जितके बॉल खेळला असताना तितकं या मॅच मध्ये जसका टीम परतून आला असता, परंतु रनआउटची विकेट टाकली आणि सेकंड चोरट्या धावेचा प्रयत्न झाला आणि घडलं बघाशी काय, प्रॉपर थ्रो, रॉकेट थ्रो पाहायला मिळाला, फिल्डिंग चांगली आणि आता मात्र राहिले 2 बॉल 11 म्हणजे 2 मोठे फटके, कंपल्सरी चेसिंग म्हणजे 2 बॉल 11 म्हणजे 2 षटकार. आणि तब्बल जर विचार केला तर किरण मात्र नॉन स्ट्राईकलाच राहिला बघा. रोहितला आपण पाहताय तर रोहित नॉन स्ट्राईक इनला आपण पाहताय, त्याला किरणच्या बॅट मधून आलेले षटकार पाहायला मिळाले आणि रोहित मात्र आता नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतोय. दोन 11 धावा, 2 बॉल 11. पुन्हा एकदा आणि इथून मात्र विकेट हॅट्रिक संपन्न करत असताना निशांत वर्तक 13 धावा डिपेंड करण्यासाठी अगदी सज्ज होते आणि 13 धावा वाचवण्यासाठी दिलेली जबाबदारी आणि ती जबाबदारी मात्र योग्य पद्धतीने पार पाडत असताना एक एक चुकी किती महत्वाची बघा ठरते. आणि एक चुकी आपल्याला पाहिलं तर स्पर्धेमधून कधी कधी बाहेर घेऊन जाते, कधी कधी स्पर्धेमध्ये इन सुद्धा करत असतं आणि बऱ्याच वेळेला आपण ते पाहिलंय. आणि इथं तेच घडताना पाहायला मिळालं, रनआउटच्या विकेट, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर विकेट सातत्यानं जाणं आणि आता मात्र येणारे शेवटचा अंतिम बॉल 1 आणि राहिल्या 11 धावा, 1 बॉल 11ची आवश्यकता. 1-11चं समीकरण पाहायला मिळत आहे. एक जबरदस्त मॅच इथून पाहायला मिळाली, असं वाटलं होतं. 56 धावेचं टार्गेट, सुरुवात केलेली सुरेख 16, त्यानंतर 8 आणि रोहित पाटीलवर आक्रमण, टार्गेट केलेलं षटक होतं 19 धावेचं, परंतु आता मात्र शेवटचा 1 बॉल आणि 11 धावसंख्येची आवश्यकता. 1 बॉल 11. एक चेंडू 11ची आवश्यकता ना, इथून मात्र सामना जिंक